थेट जाऊयात, प्रकाश आंबेडकर सध्या बोलतात। जे वागणूक आपलं आहे ते वागणूक असं दिसतंय की पक्षाशी तुमची बांधिलकी आहे पण मतदाराची बांधिलकी नाही। आणि म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की सभागृह चालू आहे, सरकारच्या भूमिकेला न जुमानता सभागृहामध्ये आम्ही आपल्याला आदेश देतोय, मतदार म्हणून आपल्याला असणारा आदेश देतोय की आपण त्या सभागृहामध्ये शिक्षण मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा तुम्ही मागा। येत्या आठवड्याभरामध्ये हा तुम्ही राजीनामा मागितला नाही, तुम्ही राजीनामा मागितला नाही तर आम्ही तुमच्या घरासमोर दिल्लीला जे आंदोलन चालले ते चालत राहील। पण आम्हाला दिल्लीला जाता येत नाही, पण आमची मागणी तिथे आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ते आंदोलन आम्ही असताना आपल्या घरासमोर करणार आहोत। माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना की प्रेशराइज केल्याशिवाय हे जे हुकुमशहाचं सरकार आहे, जनरल डायरचं असणारं सरकार जे आहे हे मान्य करणार नाही। आणि म्हणून मान्य करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा विनंती की आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, आमच्या मतावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला असणारा आदेश करतोय की सभागृहामध्ये आपण शिक्षण मंत्र्याची राजीनामा घ्या। ते जर आपण केलं नाही तर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही आपल्या घरासमोर निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा विद्यार्थ्यांनी निवडून गेलेल्या किंवा नॉमिनेट केलेल्या खासदाराला देण्यात यावा अशी विनंती